खरं तर लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलाय, जो तो जे ते प्लस पॉईंट घेऊन जे त्याच्या सकारात्मक विचारावर अनुसरून फॉर्म भरतोय. मी माझ्या कामाच्या जोरावर फॉर्म भरलाय. जिल्हाध्यक्ष पदावर 2-2.5 वर्षापासून सक्रिय आहे. त्या पदावर सक्रिय असतानाच पक्षाची ध्येय धोरणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असताना, सर्वसामान्यांच्या असणाऱ्या समस्या जाणून घेत त्यावर काम करत असताना, खऱ्या अर्थाने एखादं संविधानिक पद असल्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही लगेच पूर्ण न आणू शकत नाही. त्यासाठी एक संविधानिक पद असणं गरजेचं, ह्या गोष्टीचा विचार करून मी आता आज उमेदवारी अर्ज भरलाय. गेले अनेक वर्षापासून काम करताय. कुठले मुद्दे तुम्ही आपल्या खरं तर मुद्दे बेसिक सगळ्याचे तेच आहेत: वीज, पाणी, रस्ता, आरोग्य आणि शिक्षण. पण मला जास्त भर शिक्षणावर द्यायचा आहे. ज्या झेडपीच्या 14 गावाच्या अंतर्गत शिक्षण संस्था आहेत, त्या शिक्षण संस्थांवर का भर द्यायचा आहे? कारण की आपला विकास ही झेडपीच्या शिक्षणातूनच झालेला आहे. तिथं गुणवत्ता तीच आहे, पण काही ठराविक गोष्टींचा सुविधांचा अभाव असल्यामुळे गोरगरिबाचं लेकरू शिक्षणासाठी वंचित राहतं. ते वंचित राहिलं नाही पाहिजे. जो खाजगी शाळांचा कल आहे, तिथं जे शिक्षण तुमचा अभ्यासक्रम आहे तोच तिथं राबवला गेला पाहिजे. चौफेर विकास झाला पाहिजे. परिस्थिती विना एकही लेकरू तसं विनाकारण राहिलं नाही पाहिजे. त्या झेडपीच्या शिक्षणा व्यवस्थेला किंवा त्या शाळेला काय काय गोष्टींचे अभाव आहे त्यांची पूर्तता करणं हे माझं प्रथम हे राहील. मी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अर्ज भरलेला आहे. हो. अजितदादा गट. घड्याळाचं सगळं सूत्र हे आमदार अभिजित पाटलांनी देतात अशा बातम्या आहेत. आपण जिल्हाध्यक्ष होता या सगळ्या कसं बघताय? खरं तर मी मगाशीच म्हटलं, सध्या सूत्र जरी तिकडे गेली असली तरी मी या पक्षात मी आताच बोलली 2.5 वर्षापासून कार्यरत आहे. आणि आदरणीय महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून पंचायत राज स्थापन केलं. ह्याचं खरं कारण असं की मला काही राजकीय वारसा नाही. सर्वसामान्य कुटुंबातल्या लेकराला, सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला खऱ्या गरजा काय असतात ते माहितीये. कारण की तो त्या गोष्टींना वेधून गेलेला असतो. मग वीज, पाणी, रस्ते फक्त बोलण्यापुरतं झालं. जर एखाद्या लेकराला शिक्षण मिळत नसेल, एखाद्या घराला पाणी येत नसेल, रस्ता व्यवस्थित नसेल, आज शेतकरी एवढं मोठं धान्य लावतो, माळवं लावतो, पण जर पाऊस जास्त पडला तर त्या वाटेवर त्याला माळवं विकायला सुद्धा येत नाही. कारण की एक शेतकऱ्याचं लेकरू म्हणून ह्याची व्यथा मला चांगली माहित आहे. त्याच जोरावर लोकशाहीने मला अधिकार दिलाय. मला जरी राजकीय वारसा नसला तर मलाही निवडणूक लढायची आहे माझ्या लोकांसाठी, जनतेसाठी, समाजासाठी, शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्य कुटुंबासाठी आणि मायमौली जनतेसाठी. त्या सगळ्याकडे बघून पुढं तुमच्याच पक्षात पुढं एक दणदणका उमेदवार आहे. त्या उमेदवाराला डावून तुम्हाला संधी देईल का पक्ष? खरं काम बघून त्यावेळेस मी तुम्हाला आताच म्हणलं, पक्षश्रेष्ठीचा निर्णय असेल, फॉर्म भरणं आपलं काम आहे आणि नक्कीच मला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा.